शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची जन्मभूमी, ऐतिहासिक तसेच पर्यटन नगरी म्हणून ख्याती पावलेल्या पैठण शहरात मोकाट कुत्र्यांच्या हैदोसामुळे पैठणकर पूर्णपणे वैतागल्याचे चित्र समोर आले असून स्थानिक नगर परिषद प्रशासन याबाबत कुठलीच कारवाई करत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोषाची लाट पसरली आहे। दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पैठण शहरात नाथ मंदिर, जायकवाडी धरण, संत ज्ञानेश्वर उद्यान, ऐतिहासिक पालथी नगरी, तीर्थखांब तसेच नागघाटावर भेट देण्यासाठी शहरात रोज शेकडो वारकरी पर्यटक भेट देतात। मात्र दुसरीकडे शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या तिपटीने नव्हे तर त्यापेक्षाही जास्त वाढल्याने भाविक पर्यटकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो। शहरातील प्रत्येक चौकात, प्रत्येक परिसरासह गल्लीबोळात मोकाट कुत्र्यांचा इतका सुळसुळाट झाला की नागरिकांना रस्त्याने वागणे जिकरीचे बनले आहे। याबाबत शहरातील व्यापारी नागरिक पूर्णपणे त्रस्त झाले आहेत। शहरातील मोकाट कुत्र्यांनी शहराचा ताबा घेतला असून त्यांच्या जबरदस्त दहशतीमुळे नागरिक हैराण झाल्याचे चित्र दिसून आले। याबाबत स्थानिक नगर परिषद प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या। दस्तूरखुद्द स्थानिक नेत्यांनी याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले असतानाही स्थानिक प्रशासनाकडून कुठलीच कारवाई करण्यात आली नाही। हा काय कडू बंगाल आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे। एकीकडे मोकाट कुत्रे लहान बालक, विद्यार्थी, अनोळखी व्यक्ती, पर्यटक आणि वारकऱ्यांचे लसके तोडत असताना स्थानिक नगर परिषद नोटा छापण्यात व्यस्त असल्याचे बोलले जात आहे। नगर परिषदेने शहरातील मोकाट कुत्र्यांना दत्तक घेतले की काय, असा संतप्त सवाल पैठणकर करीत आहे। दुसरीकडे मोकाट कुत्र्यांमुळे पैठण शहराची एकूणच प्रतिमा मलिन होत असल्याचे दिसून आले। पैठण नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मॅडम यांनी गांभीर्याने याबाबत लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरत आहे। याबाबत लवकर कारवाई करावी नसता मोकाट कुत्र्यांना मुख्याधिकारी मॅडम यांच्या दालनात सोडण्यात येईल, असा संतप्त इशारा देण्यात आला। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।